नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. 31 मे 2021 रोजी जो शासन निर्देश निर्गमित झालाय आणि ज्याद्वारे एस-सी-बी-सी उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेण्याची तरतूद शासनाने केली. त्याच्याविषयी थोडं सांगावं हा या व्हिडिओचा मानस. अ, 31 मेच्या जी-आरचं टायटल आहे, अराखीव उमेदवारांकरता कंसात खुला प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरता 10% जागा आरक्षित करण्याबाबत. आता विषय असा आहे, की एस-सी-बी-सी ज्या दिवशी एस-सी-बी-सी आरक्षण स्थगित झालं म्हणजे 9 सप्टेंबर 2020 रोजीच टेक्निकली मराठा उमेदवार जे आहेत आणि मराठा विद्यार्थी हे म्हणजे मराठा कॅन्डिडेट्स बोथ इन जॉब्स ॲज वेल ॲज इन एज्युकेशन त्यांचा समावेश खुल्या प्रवर्गात झाला आणि ई-डब्ल्यू-एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत यांची व्याख्याच ही, की जे इतर कुठल्या सामाजिक आरक्षणाचे लाभार्थी नाहीत आणि जे ठराविक निकषात बसतात, त्या ठराविक निकषात बसणाऱ्या खुल्या प्रवर्गातील अनारक्षित वर्गातील सर्वच उमेदवारांना या अ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ घेता येतो आणि हे महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये लागू करण्यात आलं. योगायोग असा, की मराठा आरक्षण नोव्हेंबर 2018 मध्ये लागू झालं आणि ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण हे फेब्रुवारी 2019 मध्ये महाराष्ट्रात लागू झालं आणि 2019 चा च्या प्रवेश प्रक्रिया वगैरे संपल्या सगळ्या. 2020च्या प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी कोविड परिस्थितीमुळे सगळं लांबलं. पण या प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी 9 सप्टेंबरला स्थगितीचा आदेश आला. स्थगितीचा आदेश आल्यानंतर ज्या प्रवेश प्रक्रियांमध्ये एस-सी-बी-सी आता रद्द झालं होतं तेव्हा म्हणजे स्थगित झालं होतं आणि एस-सी-बी-सीचा लाभ न मिळू शकणाऱ्या काही मराठा विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टाकडून असे आदेश प्राप्त केले, की त्यांचा समावेश ई-डब्ल्यू-एस मध्ये व्हावा. त्यांना ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ मिळावा आणि याच्यानंतर जो काही घटनाक्रम झाला, त्या घटनाक्रमांचा परिपाक म्हणजे दिनांक 23 डिसेंबर 2020 रोजी शासनाने एक नवा जी-आर काढला. याच्या आधी असं झालं होतं, की 9 सप्टेंबरच्या अंतरिम आदेशाने जो एस-सी-बी-सी आरक्षणाला जी स्थगिती मिळाली होती त्याच्याशी अ, म्हणजे त्याचा एक परिणाम मराठा उमेदवारांच्या प्रवेशांवर आणि भरती प्रक्रियेवर मराठा उमेदवारांचे जे प्रॉस्पेक्ट्स होते त्यांना हानी होऊ नये या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट मीटिंग जी घेतली, मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी झाली, त्याच्यामध्ये मराठा उमेदवार व तरुण विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय यामध्ये एक निर्णय असाही होता 22 सप्टेंबरच्या त्या मीटिंगमध्ये निर्णय एक असा घेण्यात आला, की ई-डब्ल्यू-एसला पात्र करावं सगळ्या एस-सी-बी-सी मुलांना. त्याच्यामध्ये सुद्धा एक मेक होती, की एस-सी-बी-सीचे जे नॉन क्रिमी लेयरचे क्रायटेरिया होते, ते जे निकष होते, नॉन क्रिमी लेयर मर्यादा आणि ई-डब्ल्यू-एसचे जे निकष होते, ते निकष वेगवेगळे होते. मग एक उद्भवला असाही विषय, की ई-डब्ल्यू-एसला एस-सी-बी-सीच्या समकक्ष सर्व सवलती द्यायच्या. काय तो विषय बाजूला राहिला. कारण 22 सप्टेंबरच्या या ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला अंमलबजावणी झालीच नाही. त्याच्या त्या बैठकीत झालेल्या इतर निर्णयांबाबत एक धोरण 10 ऑक्टोबरला काहीतरी जाहीर करण्यात आलं. अ, एक त्याच्याविषयी सुद्धा जी-आर निघाला होता काहीतरी. पण मुख्य जो रिलीफ मिळाला असता, मुख्य जो रिलीफ दिलासा मिळाला असता मराठा उमेदवारांना आणि विद्यार्थ्यांना, तो दिलासा पाहिजे होता, की ई-डब्ल्यू-एसचा लाभ, ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ खुल्या प्रवर्गात मराठा वर्ग आल्यामुळे त्या ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ मिळावा. पण काही नेत्यांचं, काही मराठा आंदोलन समन्वयकांचं असं मत होतं, की ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण जे आहे, हे ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण लाभाचं नाहीये.
म्हणजे हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेतल्यामुळे पुढं होऊ घातलेल्या एस-सी-बी-सीचं जे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होतं, त्याच्यावर वाईट परिणाम होईल. ईडब्ल्यूएसचा लाभ घेतल्यामुळं असं काहीतरी एक गैरसमज पसरवला गेला आणि हे अ, म्हणजे हा चूक होता, हा समज चूक होता. म्हणजे ईडब्ल्यूएसचा लाभ घेणं, त्याचा एस-सी-बी-सीवर परिणाम होणं, या 2 गोष्टींचा परस्पर संबंध काहीही नव्हता. तरी पण काही नेत्यांच्या आग्रही भूमिकेमुळं शासनाला हा निर्णय घेता आला नाही किंवा हा निर्णय जरी घेतला असला तरी त्याचं मूर्त स्वरूप शासन आदेशाच्या रूपाने करता आलं नाही. कारण तसा दबावगट फार होता, की ईडब्ल्यूएसचा लाभ नाही घ्यायचा आणि जे खरे याच्यातले जे लोकं इन्व्हॉल्व्ड आहेत, ज्यांचे म्हणजे ज्यांना या धोरणाचा लाभ किंवा हानी पोहोचायची किंवा स्थगितीने ज्यांच्यावर परिणाम झालाय, ज्यांच्या प्रवेशांवर, ज्यांच्या करिअरवर, ज्यांच्या उमेदवारीवर, ज्यांच्या नोकरीमधल्या संधीवर ज्या परिणाम झाला, ते लोकं गेले हायकोर्टामध्ये. आणि सगळ्यात आधी मेडिकलचे विद्यार्थी गेले हायकोर्टामध्ये आणि त्यांनी असं मागितलं, की आम्ही एस-सी-बी-सी आहोत, पण एस-सी-बी-सीला स्थगिती मिळाली म्हणून आम्ही ई-डब्ल्यू-एस लाभास पात्र आहोत आणि म्हणून आम्हाला ई-डब्ल्यू-एसच्या आरक्षणामध्ये कन्सिडर करावं. आम्हाला ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ द्यावा अशा अर्थाच्या याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आल्या. त्याच्यामध्ये अंतरिम आदेश झाले काही आणि त्याच्यामध्ये काही अंतिम आदेशही झाले. त्याच्यामध्ये सरकारला हायकोर्टाने विचारणा केली, की तुमचं धोरण काय आहे ई-डब्ल्यू-एस विषयी? आणि हे जे काय झाला सगळा घटनाक्रम, याच्यानंतर एक जनमानस असा तयार होत गेला. अ, सातत्याने विद्यार्थ्यांनी आणि उमेदवारांनी मागणी सुरू केली शासनाकडे आणि अ, ह्याचा अंत असा झाला, की 23/12 रोजी शासनाने एक शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये अ, सरळ सेवा भरतीमध्ये आणि शैक्षणिक प्रवेश सन 2021 मध्ये ई-डब्ल्यू-एसचा लाभ मराठा उमेदवार व विद्यार्थ्यांना द्यावा अशी तरतूद केली. अर्थात ते पुढे गेलं लिटिगेशनमध्ये दॅट इज वन थिंग. आज इथं हे सांगणं आता, की ई-डब्ल्यू-एस म्हणजे काय? ई-डब्ल्यू-एस हा जो लाभ आहे, हे जे आरक्षण आहे, हे अनारक्षित वर्गासाठी आहे. जे लोकं इतर कुठल्याही सामाजिक आरक्षणाचे लाभार्थी नाहीत, अशा विद्यार्थ्यांना, अशा उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% त्याच्यासाठी संसदेने तरतूद केली. अ, संविधानात दुरुस्ती करून 103 व जे संविधान दुरुस्ती विधेयक होतं, जे झाला कायदा पारित 130रं जे 103rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट संविधान दुरुस्ती, ही जी झाली, याच्यामुळं 10% पर्यंत आरक्षण देऊ करण्याची मुभा राज्य सरकारांना आली. आता एक जे काल परवा ज्या विपर्यस्त बातम्या पसरल्या, अ, की मराठा मुलांना मोठा दिलासा, मराठा मुलांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं 10% आरक्षण वगैरे, वगैरे. हे मुद्दामून केलं कोणी? का हे माध्यमांना सुद्धा परिस्थिती कळत नाहीये म्हणून हे दुर्लभ. पण मी हे वारंवार सांगत आलोय, की वृत्तमाध्यमं, विशेष करून वृत्तवाहिन्या बरोबर वृत्तांकन करत नाहीत. आणि याचंच एक उदाहरण असं, की काल एक जो कार्यक्रम झाला ई-डब्ल्यू-एसच्या विषयी, नाव कोणाचं न घेणं, पण त्याच्यामध्ये ते जे अँकर होते, तिथपासून पॅनलिस्ट होते, तिथपर्यंत केवळ गैरसमज आणि प्रचंड अज्ञान ई-डब्ल्यू-एस या विषयाबाबत. एक प्रवक्ते एका राजकीय पक्षाचे असं म्हणाले, की सरकारने हे लागू केलंय कारण हे केंद्र सरकारने देऊ केलं होतं, त्याची अधिसूचनेद्वारे तसं कळवावं लागतं. राज्यामध्ये जाहीर करावं लागतं. आता या महाशयांना हे माहीत नाही, की सन 2019 पासून ई-डब्ल्यू-एसचा लाभ महाराष्ट्रातले विद्यार्थी घेत आहेत. दुसऱ्या एका पक्षाच्या प्रवक्त्या होत्या. त्यांनी तर वेगळं सांगितलं. अजून जे मराठा आरक्षणचे ते समन्वयक होते, त्यांना सुद्धा याच्याविषयी फारसं ज्ञान असावं असं दिसलं नाही. एक असा प्रवाद होता. काल एक असं ऐकायला मिळालं, की ई-डब्ल्यू-एस म्हणे ऐच्छिक आहे
आणि आरक्षित, अनारक्षित सगळ्याच वर्गांना लागू आहे. म्हणजे ज्याला कोणाला एका ठराविक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न आहे, तो अ, स्वतःच्या इच्छेने या आरक्षणाचा लाभ घेतो, तसं नाहीये. ईडब्ल्यूएसचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये जे लागू झालंय, तो जो शासन निर्णय आहे, ज्या शासन निर्णयाद्वारे तरतूद करण्यात आली ईडब्ल्यूएसची, त्याच्यामध्ये अदर इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक बॅकवर्डनेस म्हणजे आर्थिक मागासलेपणाचे इतर निकष, जी कमाल जमीन धारणा वगैरे, ते महाराष्ट्राला सध्या लागू नाहीये. महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यूएस ला पात्र व्हायला तुम्हाला फक्त एक म्हणजे अभिभावक म्हणजे विद्यार्थी किंवा त्याचे पालक, उमेदवार किंवा त्याचे पालक यांना फक्त एक शपथपत्र द्यावं लागतं की आमच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न सर्व स्रोतांपासून रुपये 8 लाखांपेक्षा कमी आहे. आणि 5 एकर जमीन पाहिजे का 1000 स्क्वेअर फूट पेक्षा कमी प्लॉट पाहिजे वगैरे निकष महाराष्ट्राला सध्या लागू नाहीत. सरसकट जे लोक ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या शासकीय सेवेत किंवा खाजगी सेवेत नसलेल्या बहुतांश लोकांचा या प्रवर्गात्मक समावेश होऊ शकतो, जे अनारक्षित आहेत. आणि एक प्रश्न काल सातत्याने ते अँकर विचारत होते त्या कार्यक्रमामध्ये, वृत्तवाहिनीवर, की किती टक्के मराठा मुलांना ह्याचा लाभ होऊ शकतो? तर सांगणं असं, की अतिशय मोठे जे डॉक्टर्स किंवा प्रोफेशनल्स ज्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स आहेत, किंवा मोठे सनदी अधिकारी, हे जर सोडलं तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या सगळ्याच्या सगळ्या अनारक्षित वर्गातल्या मुलांना या आरक्षणाचा फायदा होईल. पुन्हा एकदा हे जे आरक्षण मागतायत सगळेजण, हे तोंडी तरी असं चाललंय की हे गरीब मराठा विद्यार्थ्यांकरता आहे. आणि गरिबीची किंवा आर्थिक मागासलेपणाची एकमेव व्याख्या ईडब्ल्यूएस साठी जी करण्यात आलेली आहे ती अशी, की वर्षाला कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावं. माझी अशी खात्री आहे की जे लोक इन्कम टॅक्स रिटर्न्स मध्ये कंपल्सरी ज्यांना 8 लाखांपेक्षा वरचं उत्पन्न दाखवावं लागतं, म्हणजे जसे सनदी अधिकारी, खाजगी नोकरीतले मोठमोठ्या पदावरचे लोक किंवा प्रोफेशनल्स, हे सोडलं तर इतर कोणाचंही उत्पन्न 8 लाखांच्या वर नसतं. जास्तीत जास्ती मराठा उमेदवार, आज विषय आहे मराठा उमेदवारांचा, विद्यार्थ्यांचा सोडा, आरक्षणामध्ये विद्यार्थ्यांना किती, आज विषय ऐरणीवर आहे, की ज्या तुंबलेल्या भरती प्रक्रिया आहेत, ज्या रखडलेल्या भरती प्रक्रिया आहेत, त्याच्यामध्ये एसीबीसी कॅटेगरीतले जे उमेदवार आहेत त्यांना ईडब्ल्यूएस मधून संधी द्यावी, ईडब्ल्यूएस आरक्षणातून. कारण बहुतांशी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं जे आरक्षण आहे, त्याच्यामधल्या उमेदवारांचा कट ऑफ एसीबीसी म्हणजे मराठा उमेदवारांपेक्षा खूप कमी आहे. आणि म्हणून ईडब्ल्यूएसचा लाभ जास्तीत जास्त मराठा मुलांना होईल. अजून एक इथं सांगणं दुसरा म्हणजे याचाच दुसरा पैलू, याच नाण्याचा दुसरी बाजू अशी आहे, की ही जी एसीबीसीच्या जागा ज्या ईडब्ल्यूएस मध्ये कन्व्हर्ट करावा असं म्हणतात, म्हणजे ज्या एसीबीसी उमेदवारांना, मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आरक्षण जे आहे त्याचा लाभ द्यावा असं म्हणताना त्यांच्या 13% जागा ज्या आहेत, त्या 13% जागा खुल्या प्रवर्गाकडे जाव्यात असं ह्याच्यात अंतर्भूत आहे. कारण इतर सगळ्या आरक्षित वर्गाची टक्केवारी ठरलेली आहे. म्हणजे एससींना 13%, अनुसूचित जातींना 13%, अनुसूचित जमातींना 60%, एकंदरीत विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना मिळून 11%, इतर मागासवर्गीयांना 19% आणि स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी म्हणजे विशेष मागास प्रवर्गाला 2%, ईडब्ल्यूएस ला 10%, हे सगळं देऊन झालेलं आहे. आणि काही तुरळक जर भरत्या जर धरल्या, की काही ठिकाणी तलाठ्याच्या भरत्या झालेल्या आहेत, इतर काही रिक्रुटमेंट प्रोसेस झालेल्या असतील, पण अजूनही मॅक्झिमम म्हणजे बहुत करून निवड प्रक्रियांमध्ये ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी या 2 कॅटेगरीजना नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही. तर एसीबीसी प्रवर्गातले मुलं सहजतेने
ईडब्ल्यूएसचे लाभार्थी होऊ शकतात, तशी तरतूद शासनाने काल केली. आता विद्यार्थ्यांना काही वेगळं करण्याची गरज नाही. आता जी करायची प्रक्रिया ती शासन करेल आणि शासनाला एक आता कुठलातरी स्वरूपाचा लिखित आदेश द्यावा लागेल रिक्रुटिंग एजन्सीजना, की ते जे 13% जागा ज्या मराठा आरक्षित वर्गासाठी राखीव होत्या, एस-सी-बी-सी साठी ज्या राखीव होत्या, त्या जागा खुल्या प्रवर्गात कन्व्हर्ट कराव्या आणि याचा परिणाम असा होईल, की खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ कमी होईल आणि अनेक एस-सी-बी-सी मुलं ओपन कॅटेगरीमधून सुद्धा सिलेक्ट होऊ शकतात याच निवड प्रक्रियेमध्ये. म्हणजे असं धरलं जर की 13% जागा 100 जागातल्या 13 जागा जर राखीव खुल्या प्रवर्गाला दिल्या, तर काही मराठा मुलं खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ कमी झाल्यामुळे त्याच्यात बसतील. काही मराठा मुलं ईडब्ल्यूएसचे लाभान्वित होतील आणि ही भरती प्रक्रिया आहे. या भरती प्रक्रियेमध्ये जोपर्यंत अंतिम तुम्हाला निवड यादी प्रकाशित झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत की नियुक्तीपत्र निर्गमित होत नाही तुमच्या नावाने, तोपर्यंत ही भरती प्रक्रिया संपूर्ण झालेली नसते. म्हणजे अधिकार कोणाचेही उत्पन्न झालेले नसतात, उद्भवलेले नसतात, जोपर्यंत नियुक्तीपत्र हातात पडत नाही. आणि त्याच्यामुळं ईडब्ल्यूएस मुलांनी जरी आता ह्याच्या विरुद्ध सांगितलं काल काही लोकांनी, की ईडब्ल्यूएस चे जे उमेदवार आहेत, ते उमेदवार याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागतील. अर्थात न्यायालयामध्ये हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. महावितरण मधलं विकास आळसे नावाच्या एका उमेदवारांनी दाखल केलेलं एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये विषय असा आहे, की 23 डिसेंबरचा जो जी-आर आहे, तो जी-आर 2019च्या भरती प्रक्रियेला लागू पडेल का? पूर्वलक्षी प्रभावाने जी-आर लागू पडणार नाही, हे आव्हान हायकोर्टासमोर प्रलंबित आहे विकास आळसेच्या प्रकरणामध्ये मुंबईला. आणि त्याच्यामध्येच आता हे जे काय आलं ह्याच्यामध्ये महाजनको जी कंपनी आहे, म्हणजे महानिर्मिती, या महानिर्मितीनी एस-सी-बी-सी उमेदवारांचं समायोजन ईडब्ल्यूएस प्रवर्गातून करून मराठा मुलांचं समायोजन आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणाला लाभ देऊन मराठा उमेदवारांचं समायोजन 9 मे रोजीच्या निवड यादी 29 मे रोजीच्या निवड यादीप्रमाणे 29 एप्रिलच्या निवड यादीप्रमाणे 9 मे रोजी नियुक्तीपत्र जारी करून हे समायोजन केले. आता आताचा जो जी-आर आलाय, तो जो 23 डिसेंबरचा जी-आर जो होता त्याचा संदर्भ देऊन हा परवाचा 31 मेचा जी-आर निघालाय आणि त्या 23 डिसेंबरच्या जी-आर मध्ये पूर्वलक्षी प्रभावाचा उल्लेख नव्हता. या जी-आर मध्ये पूर्वलक्षी प्रभावाचा उल्लेख आहे. या शासन निर्देशांनी पूर्वलक्षी प्रभावाने याच्या आधी झालेल्या परीक्षांमध्ये मराठा मुलांना त्याचा लाभ होऊ शकतो आणि त्याच्याविषयीची जी स्पेसिफिक तरतूद आहे ती या जो हा शासन निर्णय, या शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक 8 मध्ये देण्यात आलाय. तपशील वाचून दाखवतो मी. परिच्छेद 8 या शासन निर्देशातला संदर्भ क्रमांक 6 अन्वय, संदर्भ क्रमांक 6 आहे 23 डिसेंबर 2012चा 2021चा 20चा जी-आर सॉरी अन्वय एस-सी-बी-सी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा देण्यात आलेला लाभ खालील प्रमाणे अनुज्ञेय राहील. सदर लाभ एस-सी-बी-सी आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीपासून 9/9/2020 पासून 5/5/2021 या कालावधीसाठी लागू राहील. अर्थात ही संदिग्ध अवस्था होती. 9 सप्टेंबर नंतर 5 मे पर्यंत मराठा आरक्षणाचा कायदा लागू झाला होता, पण त्याचा अंमल स्थगित होता. तर त्यापुरतं आता मराठा आरक्षणाचा कायदा रद्द झाल्यानंतर तर मराठा उमेदवार पूर्णच्या पूर्ण ओपन कॅटेगरीमध्ये आले, त्याचा विषय राहिला नाही. आणि ओपन मध्ये आल्यामुळे, खुल्या प्रवर्गात आल्यामुळे त्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळणं स्वाभाविक आहे. म्हणजे ती व्याख्याच आहे. पात्रता आहे म्हणा, निकष म्हणा, की जे त्यांचा समावेश दुसऱ्या कुठल्या सामाजिक आरक्षणात नाही, त्यांना हे आरक्षण प्राप्त होईल ईडब्ल्यूएसचं असं आहे. तर मग
5 मे नंतर तर ही परिस्थिती बदलली पूर्ण. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा मुलं, मराठा उमेदवार, मराठा विद्यार्थी हे तर पूर्णच्या पूर्ण आले, सामावले. 9/9 आता महत्वाचं आहे. 9/9/2020 पूर्वी ज्या निवड प्रक्रियांचा अंतिम निकाल लागलेला आहे, परंतु उमेदवारांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत, अशा प्रकरणी सदर आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहतील. ही सगळ्यात महत्वाची तरतूद या शासन निर्णयामध्ये. तर म्हणजे ह्याच्यातलं कलम 2 दिनांक 9/9/2020 पूर्वी ज्या निवड प्रक्रियांचा अंतिम निकाल लागलेला आहे, परंतु उमेदवारांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत, अशा प्रकरणी सदर आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहतील. म्हणजे काय? तर आज भरती प्रक्रियांमध्ये ज्या मराठा तरुणांचं नाव, उमेदवारांचं नाव निवड यादीमध्ये, अंतिम निवड यादीमध्ये आहे, त्यांना ह्या आरक्षणाचा लाभ देऊन त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यासाठी राज्य सरकारने तरतूद केलेली आहे. आता हे आरक्षण पुरतं का? हे आरक्षण नको, दुसरं कुठलं आरक्षण पाहिजे, हे सगळं आंदोलकांची भूमिका आहे. ते त्याच्या मागे काय प्रेरणा आहे ते असो. उमेदवार जे आहेत, हे उमेदवार आणि आता होऊ घातलेले जे शिक्षणाचे इच्छुक जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. आणि एस-सी-बी-सीच पाहिजे किंवा मराठा जातीचा अंतर्भाव ओबीसी मध्ये झाला पाहिजे, ही प्रक्रिया अजून पुढे लांबणारी आहे. या प्रक्रियेचा लाभ जे ह्याच्या आधी झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना काहीही होणार नाही. कायद्याने डीमिंग प्रोव्हिजन मध्ये कायद्याने जे गृहीत धरलं जातं, दॅट विच इज डीम्ड टू बी बाय ऑपरेशन ऑफ लॉ, जे कायद्यामध्ये जे तत्व एक अनुसूत आहे, डीमिंग प्रोव्हिजन म्हणावं त्याला, तर असं गृहीत धरल्या जाईल की अंतरिम स्थगिती जी 9/9/2020 रोजी आली आणि ज्याच्यावर अंतिम निकाल 5 मे रोजी लागला आणि जे मराठा आरक्षण रद्द झालं, तर ह्याचं कायद्याने असं गृहीत धरलं जाईल की मराठा आरक्षण कधी लागूच नव्हतं. आणि ह्या तत्वानुसार की मराठा आरक्षण कधी लागूच नव्हतं, या तत्वानुसार मराठा उमेदवार जे आहेत ते सदैव या ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या आरक्षणाला पात्र होते. आणि असं असं कायद्याने गृहीत धरता येत असल्यामुळं किंवा ती अपरिहार्य गरज आहे परिस्थितीची उमेदवारांच्या हितामध्ये, म्हणून ही तरतूद शासनाने जी केली, या शासनाने केलेल्या तरतुदीची वैधता अर्थात कोर्टामध्ये जाईल, अर्थात कोणीतरी याच्यावर केस करेल वगैरे, तो पुढचा विषय. पण ही जी शासनाने तरतूद केली ही करणं आवश्यक होतं आणि याच्याविषयी सुतोवाच श्री अशोक चव्हाण जे मंत्री आहेत आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांनी एक बोलता बोलता एक बाईट असा दिला होता की 23 डिसेंबरचा जो जी-आर आहे तो अंतरिम स्थगिती असतानाचा होता. आता स्थगिती जी आहे ती अंतिम झाली, मराठा आरक्षण रद्द झालं. प्राप्त परिस्थितीमध्ये एक नवीन जी-आर काढावा लागणार आहे आणि हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सुचवलं होतं की तसा एक जी-आर काढावा लागणार आहे. आता याच्यातली जी दुसरी बाजू, त्याच्यावर एकदा पुन्हा सांगणं की 13% जागा ज्या आहेत, त्या 13% जागा ज्या मराठा उमेदवारांसाठी आरक्षित होत्या, त्यांचं काय होणार? त्या जागा जाणार खुल्या प्रवर्गासाठी. 13% 25% जे मागच्या वेळी म्हणजे ही जेव्हा भरती प्रक्रिया सुरू झाली, जेव्हा मराठा आरक्षण लागू होतं, तेव्हाची परिस्थिती अशी होती की खुल्या प्रवर्गाला 25% जागा आरक्षित होत्या. किंबहुना आरक्षित जागा सोडून 25% जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध होत्या. आता त्या जागांमध्ये 13% वाढ झाली आहे. जे मराठा आरक्षण रद्द झालं, त्या जागा खुल्या प्रवर्गाला जावे ह्याच्यासाठीच ते भांडण होतं. म्हणजे जो काय वाद होता कोर्टामध्ये, मराठा आरक्षणाला देण्यात आलेलं आव्हान जे होतं, ते केवळ ह्याच्यासाठी होतं की खुल्या प्रवर्गाच्या जागा त्याच्यामुळे संकुचित झाल्यात, संधी कमी झाल्यात आणि याचा लाभ खुल्या प्रवर्गालाच होईल. 13% जागा खुल्या प्रवर्गालाच जातील. काही लोक जाणून बुजून अपप्रचार करतायत की या जागा बिंदू नामावलीप्रमाणे, रोस्टरप्रमाणे जे आरक्षणाचे 8 प्रवर्ग आहेत त्या 8 प्रवर्गाला जातील वगैरे, हे चूक आहे. ऑलरेडी इतर सगळ्या जागांच्या ज्या त्या टक्केवारीने जितक्या जागा होतात, तितक्या जागांवर सोय झालेली आहे.
हे 13% फक्त आणि फक्त खुल्या प्रवर्गाला जातील. अर्थात खुल्या प्रवर्गाचा लाभ खुल्या प्रवर्गातल्या केवळ लोकांना व्हावा असं नाही. ते आरक्षित वर्गाला सुद्धा त्यांच्या गुणानुक्रमे, त्यांच्या मेरिटनुसार खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळू शकतो. खुल्या प्रवर्गातून नियुक्त्या मिळू शकतात. तर 13% जागा जर खुल्या प्रवर्गाला जेव्हा-केव्हा परिवर्तित होतील, तेव्हा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ ईडब्ल्यूएसचा भरपूर वाढेल आजच्या मानाने आणि ओपनचा जो कट ऑफ आहे, खुल्या प्रवर्गाचा जो कट ऑफ आहे तो कमी होईल आणि ह्याचा लाभ अनेक मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा होईल. हे सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. जे या सिलेक्शन प्रोसेसमध्ये जे लोक आउट होतील त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आणि मी काल बोलताना कोण्या उमेदवाराला सांगितलं, की मला आठवतात दिवस हे माझे मित्र ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये कम्पीट करायचे. जो काय छोटा-मोठा अनुभव आहे त्याच्यातून असं, की स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार अतिशय कष्टाने तयारी करतात आणि हे दुर्दैव आहे, की कोणी सिलेक्शन प्रोसेसच्या बाहेर, पण ही स्पर्धा आहे शेवटी. त्या स्पर्धेमध्ये कोणी बाद होणार, कोणी जिंकणार. हे काळाचा नियम आहे तो आणि स्पर्धा परीक्षेमध्येच अनुसूत आहे, की तुम्ही कधी-कधी स्पर्धेतून बाद होणार. हे सर्व उमेदवार जे बाहेर जाण्याची शक्यता आहे, त्यांच्याविषयी सहानुभूती ठेवून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. लवकरात लवकर ह्याच्याविषयीची स्पष्टता यावी. लवकरात लवकर शासनाने या 13% बाबतची ज्या सूचना आहेत, त्या संबंधित विभागांना द्याव्या. एम-पी-एस-सीनी आता पुढच्या ज्या काही प्रक्रिया अडकलेल्या आहेत, याच्यामध्ये या शासन निर्देशामुळे आलेल्या स्पष्टतेनुसार लवकरात लवकर वागावं आणि भरत्या व्हाव्यात. ह्या भरत्या झाल्यानंतर 2019 ते 2021 पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत. ह्याच्यामध्ये काय ज्या तुंबलेल्या अजून भरत्या असतील, अजून रिक्त जागा निर्माण झाल्या असतील, यांच्याविषयी सुद्धा भरती प्रक्रिया सुरू होईल. अनेक नोकऱ्यांवर रिक्त पदं आहेत. त्या संधी सुद्धा उमेदवारांना आहेत आणि उत्तमोत्तम तयारी काय जी आहे ती करून पुढच्या स्पर्धा परीक्षांना बसावं उमेदवारांनी. ज्यांना एक अजून सांगणं, की ईडब्ल्यूएसला एस-सी-बी-सीच्या समकक्ष लाभ नाहीत असं म्हणणाऱ्यांसाठी, की ईडब्ल्यूएसला वयोमर्यादा जी आहे ती इतर आरक्षित वर्गाप्रमाणेच ईडब्ल्यूएसला सुद्धा आहे असं मला कळतं. याच्याविषयी स्पष्टता करून घ्यावी. पण याच्याविषयी प्रसार करताना किंवा ह्याच्याविषयी मतप्रदर्शन करताना परिस्थिती काय आहे ती समजून घेऊन जर सर्वांनी मतप्रदर्शन केलं तर ते इष्ट राहील. ही सूचना. हा व्हिडिओ थोडा इतर व्हिडिओज मोठा झालाय. कारण ह्याचा महत्व जास्ती आणि लोकांमध्ये प्रचंड ह्याच्याविषयी संभ्रम आहेत. ते संभ्रम दूर व्हावेत इतकाच या व्हिडिओद्वारे प्रयत्न. पुन्हा एकदा हे आपण ऐकून घेतलं तिथपर्यंत मी मनापासून आभारी आहे. आपण दिलेला प्रतिसाद हेच पुढं अजून व्हिडिओ करत राहावेत आणि माहिती द्यावी हाच उद्देश आहे. व्हिडिओ करण्याचा एकमेव उद्देश संभ्रम दूर व्हावा, याच्याविषयी जास्तीत जास्त माहिती व्हावी सगळ्यांना आणि चर्चेतून प्रश्न सॉल्व्ह व्हावेत, हीच असते. अर्थात यू आर फ्री टू मेक कमेंट्स अंडर माय व्हिडिओज. मी माझी माहिती दिलेली आहे. कोणाला काही प्रश्न असले तर आय विल आन्सर टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज. माझ्या ज्ञानाप्रमाणे शक्यतोवर जितकं माहिती आहे तितकं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मी. आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी.